विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री आय एस मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नुकतीच आयोगाची नोटिफिकेशन आलेली आहे आणि ज्याची तुम्ही खूप काळापासून वाट पाहत होतात. जो राज्यसेवेचा मुख्य परीक्षेचा पॅटर्न बदललेला आहे, त्याचा नवीन सिलेबस आयोगाने जाहीर केलेला आहे. तर तुम्हाला पहिल्यांदा सांगू इच्छितो की हा पॅटर्न तंतोतंत यूपीएससी सारखा आहे. सिलेबस हा पूर्णपणे यूपीएससी सारखा आहे. थोडे बदल आहेत, म्हणजे महाराष्ट्राच्या विषय संदर्भाने काही बदल आहेत. ते बदल काय आहेत याच्यावर आपण थोडीशी चर्चा करूयात. पण त्याआधी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे, जी म्हणजे जो संभ्रम तुमच्यामध्ये असणार आहे की कोणत्या माध्यमातून तुम्ही ही परीक्षा देऊ शकाल. तर आपण चर्चा करूयात. तर तुम्हाला माहितच आहे की एक पेपर जीएसचा असणार आहे, सॉरी एसएचा असणार आहे. हे तर तुम्हाला माहितच आहे की क्वालिफाईंग पेपर 2 आहेत, इंग्रजी आणि मराठी. आणि याआधीच आयोगाने तो पॅटर्न जाहीर केलेला आहे, त्याबद्दल प्राथमिक माहिती तुम्हाला आहे. म्हणून हे क्वालिफाईंग पेपर जे आहेत ना, याच्याबद्दल मी काही बोलत नाही. तर आता जो एक पेपर आहे तो एसएचा आहे, तुम्हाला माहिती आहे, जो 250 गुणांचा आहे. आणि जीएसचे 4 पेपर्स आहेत, बरोबर. GS1, GS2, GS3 आणि GS4. आणि दुसरा भाग जो आहे तो म्हणजे ऑप्शनल सब्जेक्टचा, म्हणजे तुमचा वैकल्पिक विषय जो आहे. म्हणजे आयोगाने 26 ऑप्शनल सब्जेक्टची यादी दिलेली आहे. त्यापैकी एक सब्जेक्ट तुम्हाला निवडायचा आहे आणि त्याचे 2 पेपर असणार आहेत. ऑप्शनल 1 पेपर 1 आणि ऑप्शनलचा पेपर 2, असे 2 पेपर असणार आहेत. आणि हे सगळेचे सगळे पेपर 250 मार्काचे आहेत, हे तुम्हाला आधीच माहिती आहे, राईट. मग आता कोणत्या लँग्वेज मधून तुम्ही ही परीक्षा देऊ शकता, तर तुम्ही ही परीक्षा मराठीमध्ये देऊ शकता आणि इंग्रजीमध्ये पण देऊ शकता. मग आता एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, हा एसे आणि हे जीएसचे 4 पेपर यासाठी तुम्ही मराठी आणि इंग्लिश या दोन्हींपैकी एक माध्यम निवडायचंय. पण लक्षात घ्या, असं नाही करता येणार तुम्हाला की एसे एका लँग्वेजमध्ये लिहिले आणि जीएसचे पेपर दुसऱ्या लँग्वेजमध्ये लिहिले. हा 5 पेपरचा जो संच आहे त्याला तुम्ही एक लँग्वेज निवडू शकता, मराठी किंवा इंग्रजी. आणि दुसरा संच जो केलेला आहे त्यांनी, ऑप्शनलचे 2 पेपर, याला सुद्धा तुम्ही कोणतंही माध्यम निवडू शकता, मराठी किंवा इंग्लिश. म्हणजे बघा, असं होऊ शकतं की तुम्ही हे 5 पेपर मराठीत लिहिले आणि ऑप्शनल जो आहे तो इंग्रजीत लिहिला, चालू शकतं. किंवा हे 5 पेपर तुम्ही इंग्रजीत लिहिले आणि ऑप्शनल पेपर हे मराठीत लिहिले, असंही चालू शकतं. किंवा हे 5 पेपर मराठीत आणि हे 2 पेपर पण मराठीत, हे 5 पेपर इंग्रजीत आणि हे दोन्ही पेपर इंग्रजीत, कसंही चालू शकतं. मुद्दा काय आहे, ह्या दोन्हींसाठी एक लँग्वेज यापैकी कुठलीही, आणि ह्या 5 साठी एक लँग्वेज. म्हणजे असं तुम्ही नाही करू शकत की ऑप्शनलचा एक पेपर इंग्रजीत लिहिला आणि दुसरा मराठीत लिहिला, चालणार नाही. किंवा एसे लिहिला तुम्ही इंग्रजीमध्ये, जीएस मराठीत, GS2 इंग्रजीत, असलं काही चालणार नाही. ह्या 5 पेपरच्या संचांसाठी तुम्हाला या दोन्हींपैकी एक लँग्वेज निवडायची आहे आणि ऑप्शनलच्या 2 पेपरसाठी एक लँग्वेज निवडायची आहे. आलं लक्षात? तर हा मुद्दा क्लिअर झाला. तर लँग्वेज बद्दल अनेक जणांचं कन्फ्युजन असू शकतं, ते कन्फ्युजन मला वाटतं दूर झालेलं आहे. आणि कुठलं माध्यम निवडायला हवं याच्याबद्दल मी स्वतंत्रपणे बोलेल, त्यावर आपण चर्चा करूयातच. आता दुसरा महत्वाचा मुद्दा की बदल काय आहेत. म्हणजे युपीएससी सारखा सेम तंतोतंत सिलेबस आहे, तो सिलेबस मी घेणार नाही आता इथे, तुम्हाला दाखवत बसणार नाही, त्या डिटेल्समध्ये मी जाणार नाही. पण प्रत्येक पेपरमध्ये काय काय मुद्दे घेतलेले आहेत त्यावर आपण चर्चा करू. पण सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूयात भेद काय आहेत. तर त्यांनी काय केलेलं आहे, जीएस असेल हा GS2, हा GS3 आणि GS4 या सब्जेक्टचे पेपरचे जे टायटल दिलेले आहेत ना त्यांनी, त्या टायटल मध्ये फक्त एक शब्द त्यांनी ऍड केलेला आहे, तो म्हणजे विथ सम वेटेज टू महाराष्ट्र. विथ सम वेटेज टू महाराष्ट्र. जसं प्रिलिमच्या सिलेबस मध्ये त्यांनी केलं ना, हिस्ट्री विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह हा सिलेबस आपल्याला पाहायचा आहे. आणि GS1 मध्ये आहे ना, एक ऍडिशनल टॉपिक त्यांनी दिलेला आहे, पहा, भक्ती मुवमेंट विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र. म्हणजे जी वारकरी संप्रदायाची चळवळ आहे, भक्ती मुवमेंट तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे, तर ती महाराष्ट्रात कशा पद्धतीने झाली त्याबद्दल सिलेबसमध्ये एक पॉइंट ऍड केलेला आहे. बाकी सगळे पॉइंट जे आहेत ना, ते अगदी युपीएससी प्रमाणे तंतोतंत आहेत. आता एक मुद्दा इथे आणखीन एक सांगतो तुम्हाला. आता बघा की पूर्वी एमपीएससीची प्रिलिम्स ही वेगळी होती, मग नंतर एमपीएससीने काय केलं, प्रिलिम्स ही युपीएससी प्रमाणे केली. म्हणजे जीएसचा पेपर आणि सीसॅटचा पेपर. मग नंतर सीसॅटचा पेपर युपीएससीने क्वालिफाईंग केला, एमपीएससीने पण तो क्वालिफाईंग केला.
त्यानंतर मग मुख्य परीक्षेचा सिलेबस सुद्धा युपीएससी प्रमाणेच आता केलेला आहे एमपीएससीने. बऱ्याच जणांना अशी अपेक्षा होती की महाराष्ट्राचा एकदम विशिष्ट असा काहीतरी सिलेबस त्यामध्ये मेन्शन करतील, पण आयोगाने तसं केलेलं नाहीये. हाच सगळा युपीएससीचा सिलेबस, फक्त थोडा महाराष्ट्राच्या अंगाने पण आपल्याला अभ्यासायचा आहे. आलं लक्षामध्ये? तर म्हणजे आता आपल्याला काय दिसतंय की युपीएससीचं पूर्ण अनुकरण करण्याचा प्रयत्न एमपीएससी करते. त्याची त्यांची कारण मीमांसा वेगळी आहे की युपीएससी मध्ये पण महाराष्ट्राचा टक्का वाढावा, 2 परीक्षांमध्ये वेगवेगळा अभ्यास करून विद्यार्थ्यांचा वेळ वायाला जाऊ नये, दोन्हीकडच्या संधी त्यांना मिळाव्यात, दोन्हीकडच्या जागा त्यांना उपलब्ध व्हाव्यात, हा एक दृष्टिकोन, हे एक व्हिजन ठेवून एमपीएससीने बदल हे केलेले आहेत. पण मग आता आपण काय एक्सपेक्ट करू शकतो की प्रश्नांचा जो दर्जा आहे, बघा 2011 पूर्वी सुद्धा एमपीएससी ही सब्जेक्टिव्ह होती, परंतु प्रश्न विचारण्याची जी पद्धत होती ना ती माहितीपर होती. म्हणजे साधे, जसं युनिव्हर्सिटीच्या परीक्षा असतात ना तुमच्या, तशा पद्धतीने प्रश्न विचारले जायचे. ट्रेडिशनल प्रश्न असायचे ज्याच्यामध्ये तुम्हाला फार विचार चक्र करण्याची, चालवण्याची गरज नाही. म्हणजे थॉट प्रोसेस जरी नसली तुमची एवढी व्यवस्थित, ठराविक, म्हणजे आधी 2011 पूर्वी एक ठराविक पुस्तकं असायची, काही प्रकाशनांची मुख्य परीक्षेची पुस्तकं होती, ती पुस्तकं वाचली की उत्तरं लिहायला यायची. परंतु आता परीक्षा तशी आहे का? अजिबात नाही. ही विश्लेषणात्मक आहे आणि तुमच्या थॉट प्रोसेसला चालना देणारी आहे. ती माहितीपर नाहीये. तुमच्या नॉलेजचं, तुम्ही जी काही माहिती गोळा केली पुस्तकं वाचून, त्याचं उपयोजन तुम्हाला करावं लागतं. त्यामुळे ही उपयोजनात्मक परीक्षा झालेली आहे. आणि माझा असा अंदाज आहे की युपीएससीचा जो काही जसा पेपर असतो विश्लेषणात्मक, तुमच्या विचार प्रक्रियेला चालना देणारा, तशाच पद्धतीचा पेपर एमपीएससीचा सुद्धा असण्याची शक्यता आहे. आणि तुम्ही संविधान वाचलेलं आहे, त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की राज्य लोकसेवा आयोग जे असतात ते कधीही केंद्रीय लोकसेवा आयोगाशी सल्लामसलत करू शकतात. आणि नक्कीच ती सल्लामसलत एमपीएससीने सुद्धा युपीएससी सोबत केलेली असणार आहे. आता आपण थोडक्यात बघूयात की सिलेबसमध्ये काय आहे. सिलेबसचे सगळे पॉईंट्स मी सांगत बसणार नाही इथे, ते तुम्ही पाहून घ्या. पण सर्वसाधारणपणे सिलेबस मध्ये काय आहे ना, आणि आपल्याला काय अभ्यासायचंय आणि प्रश्न युपीएससी कशा पद्धतीने विचारते ना, याच्याबद्दल आपण थोडंसं बोलूयात. तर पहिला आहे GS1. एसे तर काय, एसे कशावरही विचारला जाऊ शकतो. तो वैचारिक असू शकतो, तो इतिहासावर आधारित असू शकतो, किंवा अजून कशावर आधारित असू शकतो, करंटवर किंवा पॉलिटी, कोणत्याही सब्जेक्टवर आधारित असू शकतो, किंवा ह्या सब्जेक्टचा सार असणारा सुद्धा एसेचा पॉईंट तुम्हाला येऊ शकतो. त्यामुळे एसेला काही सिलेबस नाहीये. जो काही तुमचा लॉंग टर्म अभ्यास असणार आहे त्या बेसिसवरच, त्या आधारावरच तुम्हाला एसे लिहावा लागतो. आणि मी अनुभवातून सांगतोय. आता GS1 जो आहे, GS1 मध्ये कुठले कुठले टॉपिक्स प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतात, तर एक मॉडर्न इंडिया, म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास. आता मॉडर्न इंडिया जो आहे ना, हा कधीपासून अभ्यासायचा आपल्याला? सर्वसाधारणपणे मुघल एम्पायर जे डिक्लाइन व्हायला लागलं ना, म्हणजे आपण म्हणूयात की औरंगजेबाचा जो काही मृत्यू झाला 1707 मध्ये, त्याच्यानंतरचं सर्वसाधारणपणे जे काही भारताचा सगळा इतिहास आहे, मग त्यामध्ये पोस्ट इंडिपेंडन्स इंडिया सुद्धा येतं. म्हणजे स्वातंत्र्यानंतरचा भारत सुद्धा त्यामध्ये येतो, आणि त्यावर प्रश्न सुद्धा आयोगाने विचारलेले आहेत. तर यामध्ये 1707 पासून मुघल एम्पायर जे डिक्लाइन झालं तेव्हापासून सर्वसाधारणपणे प्रश्न विचारले जातात, आणि कुठपर्यंत? आजपर्यंत. म्हणजे पोस्ट इंडिपेंडन्स इंडिया, स्वातंत्र्यानंतरचा भारत सुद्धा यामध्ये येतो. हा एक भाग झाला. आता इथे एक महत्वाचा लक्षात घ्या मुद्दा, की जे पेपरचं टायटल आहे त्यात त्यांनी काय म्हटलंय, विथ सम वेटेज टू महाराष्ट्र. म्हणजे ही काही आधुनिक भारताचा इतिहास जो आहे ना, तो आपल्याला महाराष्ट्राच्या अंगाने सुद्धा थोडा अभ्यासायला लागणार आहे. महाराष्ट्राच्या अंगाने यामध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. लक्षात आलं? म्हणजे महाराष्ट्राचा सुद्धा थोडा इतिहास, म्हणजे अगदी त्यांनी स्पेसिफिक, जसा काही आत्ताची जी काही परीक्षा आहे मुख्य परीक्षा, त्यामध्ये अगदी पॉईंट्स त्यांनी दिलेले आहेत तसे पॉईंट्स नाहीत, पण एक इन जनरल. आता म्हणजे जे काही मॉडर्न इंडियाच्या हिस्ट्रीमध्ये, म्हणजे आपल्या स्वातंत्र्य चळवळी, ज्या काही चळवळी झाल्या त्या महाराष्ट्रात सुद्धा झालेल्या आहेत. तर त्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला काही गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. किंवा समाज सुधारकांचा एक फार मोठी परंपरा आपल्याला लाभलेली आहे, त्यावर सुद्धा प्रश्न डेफिनेटली विचारले जाऊ शकतात. म्हणजे थोडक्यात काय, आयोगाने इथं तुम्हाला असे काही स्पेसिफिक पॉईंट दिलेले नाहीत. तुमचा अभ्यासक्रम जो आहे ना, तो ब्रेकडाऊन केलेला नाहीये. जसा बघा प्रिलिम्सचा केलाय का त्यांनी ब्रेकडाऊन? नाही. नुसता हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया, म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास, एवढाच शब्द त्यांनी वापरलेला आहे. मग त्यामध्ये सगळं येतं. आलं लक्षामध्ये? पण इथे गमतीचा भाग असा आहे की फॅक्च्युअल प्रश्न नसतात, त्यामुळे तुम्हाला पाठांतराची गरज लागत नाही. इतिहास समजावून घेणं गरजेचं आहे, आणि त्यावर अनालिटिकल प्रश्न विचारले जातात. जसं मी आधीच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं की आयोगाने प्रश्न विचारला होता की जी काही ही झाली, पानिपतची युद्ध झाली, ती पानिपतलाच का झाली? हे लॉजिकल प्रश्न आहे, आणि ते लॉजिकली उत्तर तुम्हाला लिहावं लागतं. याचं थेट उत्तर तुम्हाला कुठल्याही पुस्तकामध्ये इतिहासाच्या मिळणार नाही. ओके, तर मॉडर्न इंडिया हा आहे. दुसरा आहे कल्चरचा पार्ट. आता कल्चर जे आहे ते समकालीन कल्चर सुद्धा,
डान्स फॉर्म्स असतील, वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे लोककला असतील, यांवर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. पेंटिंग्स असतील, ऑफकोर्स आत्ताचे समकालीन सुद्धा जे काही कल्चर आहे त्याला सुद्धा एक ऐतिहासिक वारसा असतोच. पण त्याबरोबरच आपण ज्यावेळी एन्शियंट इंडिया म्हणजे प्राचीन भारत वाचतो आणि मध्ययुगीन भारत वाचतो, यामध्ये जो काही कल्चरचा एक पार्ट येतो ना, तो कल्चरचा पार्ट सुद्धा इथे विचारला जातो. ऍक्च्युली आर्ट अँड कल्चर आहे, म्हणजे कला आणि संस्कृती. मग आता महाराष्ट्राच्या विषय संदर्भाने यावर प्रश्न येऊ शकतात का? अर्थात येऊ शकतात. म्हणजे महाराष्ट्रामध्ये विशेषतः जी काही संस्कृती आपल्याला दिसते, जसं उदाहरणार्थ सांगायचं झालं तर लोकसंस्कृतीमध्ये महाराष्ट्र खूप अग्रेसर आहे. महाराष्ट्राला खूप मोठी परंपरा आहे लोकसंस्कृतीची. उदाहरणार्थ आपल्याकडे तमाशा आहे, लोकगीतं आहेत, लोककला आहे. या सगळ्या गोष्टींवर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे बघा, महाराष्ट्रामध्ये जर आर्किटेक्चरच्या बाबतीत जर आपल्याला बोलायचं झालं तर हेमाडपंथी वास्तुकला जी काय आहे ही खूप महत्वाची आहे. यावर थेटपणे प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा आपल्या इकडे बघा, अजंठा वेरूळ लेणे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे लेणे आहेत. हा जो काही सांस्कृतिक वारसा महाराष्ट्राला लाभलेला आहे, याचा एमपीएससी मध्ये याच्यावरती प्रश्न डेफिनेटली विचारले जाऊ शकतात. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, आयोगाने जो शब्द ऍड केलेला आहे ना, विथ सम वेटेज टू महाराष्ट्र, याचा अर्थ नक्की काय हा तुम्हाला आता समजला असेल. आता हा भाग झाला आर्ट अँड कल्चरचा. अजून काय आहे याच्यामध्ये? इतिहासामध्ये आणखी एक महत्वाचा भाग आहे जो वर्ल्ड हिस्ट्री आहे. पहा, वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये पण काही टॉपिक्स दिलेले आहेत त्यांनी, तेच तुम्हाला अभ्यासायचे आहेत. जसं वेगवेगळे रिव्होल्युशन्स आहेत, फ्रेंच रिव्होल्युशन असेल, रशियन रिव्होल्युशन असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. किंवा युनिफिकेशन ऑफ युरोप असेल, किंवा अजून जर सांगायचं म्हटलं तर वसाहतीकरणाची जी प्रक्रिया होती ती महत्वाची आहे. म्हणजे कॉलोनायझेशन, डिकॉलोनायझेशन, ह्या प्रोसेसेस सुद्धा ज्या काही आहेत त्या सुद्धा ह्या इथे महत्वाच्या आहेत. तर वर्ल्ड हिस्ट्री हा एक नवीन टॉपिक आपल्याला अभ्यासावा लागणार आहे, जो बहुतांश राज्यसेवा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अद्याप अभ्यासलेला नसेल. हा ऍडिशनल टॉपिक आपल्याला अभ्यासावा लागणार आहे. आर्ट अँड कल्चर सुद्धा बघा व्हास्ट आहे, खूप बरंच व्हास्ट आहे. त्यामुळे इथे सुद्धा तुम्हाला खूप अभ्यास करावा लागणार आहे ह्या भागाचा. विशेषतः जे आता राज्यसेवा करत होते मागच्या पॅटर्नमध्ये, त्यांना हा पार्ट थोडासा करावा लागणार आहे नव्याने. मॉडर्न इंडिया तर त्यांनी वाचलेलंच आहे. आता हा झाला भाग इतिहासाबद्दलचा. ओके, तर मग एक टॉपिक काय झाला GS1 मधला, तो झाला इतिहास. आता दुसरा भाग जो आहे ना, तो आहे भूगोल, जॉग्राफी. पण हा वर्ल्ड जॉग्राफी आहे, म्हणजे विशेषतः संसाधनांचं वितरण जगभरात कसं झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने ज्या इंडस्ट्रीज आहेत त्या कशा वसलेल्या आहेत, त्या कशा विकसित झालेल्या आहेत, यावरती प्रश्न आहे. मग ती जगामधल्या इंडस्ट्रीज असतील किंवा भारतामधल्या इंडस्ट्रीज असतील, किंवा सिलेबसमध्ये जो पॉईंट ऍड केलाय विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र, त्या अनुषंगाने महाराष्ट्रातल्या सुद्धा इंडस्ट्रीज ज्या आहेत त्या महत्वाच्या आहेत, महाराष्ट्रातले रिसोर्सेस महत्वाचे आहेत. त्याबरोबरच काही जॉग्राफीचा त्यांनी सिलेबस दिलेला आहे, पण हा जनरल सिलेबस आहे. म्हणजे फिजिकल फीचर्स ऑफ वर्ल्ड जॉग्राफी, म्हणजे काही फिजिकल फीचर्स जे आहेत जगाच्या जॉग्राफीचे, ते सुद्धा आपल्याला अभ्यासायचे आहेत. तर आणि यामध्ये पर्यावरणाचे सुद्धा काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. पेपर 3 मध्ये पण पर्यावरण स्वतंत्रपणे दिलेलं आहे, परंतु इथे सुद्धा काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. ओके, तर यामध्ये प्रामुख्याने फिजिकल जॉग्राफी आपल्याला बघायला मिळतं. तर हा झाला भूगोलाचा भाग. आणि अजून एक महत्वाचा टॉपिक यामध्ये आहे, तो म्हणजे समाज, सोसायटी, भारतीय समाज. आणि इथे महाराष्ट्राचा समाज सुद्धा महत्वाचा असणार आहे, राईट. तर मग सामाजिक जे प्रश्न असतात ना तुमच्या सभोवताली जे घडत असतात, म्हणजे ह्या समाजाची वैशिष्ट्य काय आहेत, आणि वेगवेगळे सामाजिक प्रश्न असतील, मग स्त्री पुरुष असमानता असेल, किंवा जे काही वर्ग जे मागे पडलेले वर्ग आहेत त्यांचे काही प्रश्न असतील, यावरती प्रश्न विचारले जातात. याच्याशी रिलेटेड स्कीम्स असतील, ह्याचं विश्लेषण, म्हणजे समजा काही स्कीम्स गव्हर्नमेंटने आणून सुद्धा त्या जर अजूनपर्यंत फलदायी ठरत नसतील तर त्या का फलदायी ठरत नाहीयेत, याचं सुद्धा आपल्याला अनालिसिस करावं लागतं. आणि अनालिटिकलच प्रश्न विचारतात. तुम्हाला काही कुठल्या स्कीमची माहिती वगैरे ते विचारणार नाहीत. ह्या स्कीम्स का बंद पडल्या किंवा का यशस्वी ठरू शकल्या नाहीत, अशा पद्धतीचे अनालिटिकल प्रश्न तुम्हाला विचारले जातात. म्हणजे तुमच्या सभोवताली सामाजिक ज्या घटना घडत आहेत ना, त्याचं एक सांगोपांग ज्ञान तुम्हाला असणं इथं गरजेचं आहे आणि तेच अपेक्षित आहे. ओके, तर हा झाला पेपर 1. म्हणजे पेपर 1 मध्ये इतिहास आहे, भूगोल आहे आणि समाज आहे. समाजावर आता प्रश्न जर युपीएससीचं जर डिस्ट्रीब्युशन बघितलं तर जवळपास समसमान प्रश्न या सगळ्या टॉपिक्सवर विचारतात. म्हणजे एकूण जे काही 20 प्रश्न विचारले जातात त्यापैकी समाजवर एक 3-4 प्रश्न असतात, भूगोलावर एक 3-4 प्रश्न असतात, आणि संस्कृतीवर 2-3 प्रश्न, वर्ल्ड हिस्ट्री आहे त्याच्यावर 1-2 प्रश्न. अशा पद्धतीने तुम्हाला यामध्ये प्रश्नांचं डिव्हिजन असलेलं दिसेल. आणि ह्या सगळ्या टॉपिक्सवर प्रश्न विचारतात. पहा, म्हणजे होत नाही की एखाद्या टॉपिकवर प्रश्नच विचारलेला नाहीये
युपीएससीने एखाद्या वर्षी, असं होत नाही. आणि नक्कीच युपीएससीचे पेपर अनालाइज होणार, ते कसे पेपर सेट करतात याच्याबाबत युपीएससीची चर्चा होणार आणि त्या पद्धतीनेच पेपर येण्याची शक्यता आहे. काही जण म्हणतायत की बाबा युपीएससीची परीक्षा जी होते ती IAS साठी होते, एमपीएससीची परीक्षा जी होते ती डेप्युटी कलेक्टर पासून नायब तहसीलदार अशा खालच्या पदांसाठी होते, त्यामुळे कदाचित युपीएससी इतकी डिफिकल्टी लेवल ते आणणार नाहीत. तर मला असं वाटतं की हे चुकीचं आहे. कारण लक्षात घ्या, डिफिकल्ट वगैरे पेपर असं काही नसतं. म्हणजे एखादा आता युपीएससी विश्लेषणात्मक झाली याचा अर्थ ती डिफिकल्ट झाली असं नाही. आणि विश्लेषणात्मक क्षमता मला वाटतं जितकी IASला महत्वाची आहे तितकीच डेप्युटी कलेक्टरला पण महत्वाची आहे. कारण ते सगळेच जण प्रशासनात काम करतात, वेगवेगळ्या स्तरांमध्ये काम करत असतील, पण आव्हानं तीच आहेत. त्यामुळे मला वाटतं की जो विश्लेषणात्मक क्षमता विद्यार्थ्यांमध्ये आहे की नाही हे युपीएससी तपासते ना, त्याच पद्धतीने एमपीएससी सुद्धा तपासण्याचा प्रयत्न करेल. आणि म्हणजे मुळात हे जे काही चेंजेस आणायचे आहेत ना, आणलेले आहेत ना, याच्या मागे हाच एक पर्पज आहे की विश्लेषणात्मक स्किल्स, ती कौशल्य असणारी लोक प्रशासनात आणायची आहेत आयोगाला, म्हणूनच हे बदल केलेले आहेत. ओके, तर आपण आता बघूयात पेपर 2 बद्दल. पेपर 2 हा सगळा पॉलिटीचा आहे बघा, राज्यशास्त्राचा आहे. ह्याच्यामध्ये 3 टॉपिक पाहायला मिळतील. इथे सुद्धा जे टायटल दिलेलं आहे ना त्यांनी या पेपरचं, राज्यशास्त्र म्हणून जे टायटल दिलंय त्यात सुद्धा त्यांनी वर्ड ऍड केलेला आहे, विथ सम वेटेज टू महाराष्ट्र. ओके, म्हणजे थोडक्यात हे राज्यशास्त्र जे आहे हे सगळं आपल्याला थोडंसं महाराष्ट्राच्या अनुषंगाने सुद्धा अभ्यासायचं आहे. ओके, तर मग आता यामध्ये आहे काय काय, कुठले टॉपिक्स आहेत, सब टॉपिक्स, ते मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे इंडियन कॉन्स्टिट्यूशन, जे तुम्ही वाचलेलंच आहे, वाचलं असेल तुम्ही, राईट? आता म्हणजे जे काही राज्यसेवा ऑलरेडी करतायत त्यांनी कॉन्स्टिट्यूशन वाचलंय, वाचलं नाही पाठ पण केलंय, पण ते पाठांतर जे आहे ते तुम्हाला आता एवढं कामाला येणार नाही. एक ठराविकच पाठांतर तुम्हाला असावं लागतं. जसं काही प्रमुख आर्टिकल्स आहेत जी उत्तरामध्ये आपल्याला वापरावी लागतात, तीच फक्त तुमची पाठ असणं गरजेचं असतं. मग कॉन्स्टिट्यूशनवर काय येतात, सगळे अनालिटिकल प्रश्न येतात. म्हणजे आता उदाहरणार्थ आता दिल्ली आहे, तुम्हाला माहिती आहे स्पेशल स्टेटस टू दिल्ली, जी अमेंडमेंट झाली दिल्लीच्या बाबतीत, दिल्लीला एक स्पेशल स्टेटस दिलेलं आहे ज्याला आपण काय नॅशनल कॅपिटल टेरिटरी, NCT दिल्ली म्हणतो, राईट? मग त्याच्या बाबतीत काही वेगळे काही काय म्हणतो प्रोव्हिजन्स आहेत. मग ते प्रोव्हिजन्स वगैरे विचारणार नाहीत ते, पण त्यांनी काय विचारला, प्रश्न काय विचारला होता आयोगाने, म्हणजे युपीएससीने प्रश्न काय विचारला होता, तर तो तिथला जो काही लेफ्टनंट गव्हर्नर जो आहे तो आणि जे काही एक्झिक्युटिव्ह आहे, कार्यकारी मंडळ जे आहे, म्हणजेच तिथला CM, यांच्यामध्ये वाद घडतायत. मग ते वाद का घडतायत याचं विश्लेषण तुम्हाला करायचं होतं, अनालिसिस करायचं होतं आणि काही त्याच्यामध्ये काही सोल्युशन्स तुम्हाला सांगायचे होते किंवा काही प्रस्ताव तुम्हाला त्यामध्ये मांडायचे होते. तर अशा पद्धतीने अनालिटिकल प्रश्न विचारतात. प्रोव्हिजन्स तुम्हाला ते विचारणार नाहीत त्या गोष्टीचे. किंवा अँटी डिफेक्शन लॉवर सुद्धा प्रश्न आलेला आहे, तर अँटी डिफेक्शन लॉवर असं काही ते म्हणणार नाहीत की अँटी डिफेक्शन लॉचे जे काही प्रोव्हिजन्स आहेत ते लिहा, असा कधीच प्रश्न येत नाही. त्यावर अनालिटिकल प्रश्न येतो की अँटी डिफेक्शन लॉमुळे जे काही इंडिव्हिज्युअल MPs आहेत, म्हणजे वैयक्तिक खासदार आहेत, त्यांना आपली मतं संसदेमध्ये मांडता येत नाहीत. त्यांना मतं कशी मांडावी लागतात, पक्ष सांगेल तशीच. मग वैयक्तिक जे काही खासदार आहेत त्यांचं महत्व कुठेतरी कमी होत आहे का ह्या अँटी डिफेक्शन लॉमुळे, हा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. हे विश्लेषण तुम्हाला करायचंय, कितपत जबाबदार आहे ह्या सगळ्या गोष्टी घडण्यासाठी. मग होत आहे काय अँटी डिफेक्शन लॉमुळे, एक म्हणजे त्याचा साईड इफेक्ट म्हणता येईल की आपली मतं मांडताच येत नाहीत, पक्ष सांगेल तेच मत आपल्याला मांडावं लागतं. त्यामुळे जे काही कन्स्ट्रक्टिव्ह डिबेट्स असतात ना, वादविवाद, ते संसदेमध्ये होताना दिसत नाहीत. आणि याला अँटी डिफेक्शन लॉ जबाबदार आहे का आणि कितपत जबाबदार आहे, असा विश्लेषणात्मक प्रश्न आयोगाने विचारलाय. मग इथे तुम्हाला बर्डन आहे का की ह्या लॉचे जे काही सगळे प्रोव्हिजन्स लक्षात ठेवा, अजिबात नाही. ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय करतील, एखादं काहीतरी छोटं कलम त्या कायद्याचं काढतील आणि त्याच्यावर काहीतरी फॅक्च्युअल प्रश्न विचार. म्हणजे तुम्हाला खूप डिटेलमध्ये बघावं लागतं, बारीक सारीक बघावं लागतं आणि बऱ्याचदा ही माहिती असते ना निरर्थक असते. म्हणजे तुम्हाला म्हणून एक ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून, एक अधिकारी म्हणून ही माहिती कधीच कामाची नसते. अशी माहिती तुम्हाला लक्षात ठेवायला लावते ऑब्जेक्टिव्ह परीक्षा. इथं मात्र ही माहिती लक्षात ठेवण्याचं बर्डन तुमच्यावर नाही, तुम्हाला कलम पाठ करावी लागणार नाहीत. डेफिनेटली तुम्हाला कलम काही ठिकाणी महत्वाची कलम कोट करायला लागतील, उद्धृत करायला लागतील उत्तरांमध्ये, तेवढीच कलम तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, पाठ असणं आवश्यक आहे. ओके, तर हा झाला इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा भाग जो ऑलरेडी तुम्ही वाचलेला आहे. फक्त विश्लेषणात्मक दृष्टिकोनातून तो आपल्याला पाहावा लागणार आहे, त्यावर साधक बाधक चर्चा तुम्हाला करावी लागणार आहे, त्यावर विचार तुम्हाला करावा लागणार आहे, जो तुम्ही आतापर्यंत करत नव्हता. आता दुसरा भाग जो आहे ना तो आहे गव्हर्नन्सचा.
आणि एक कॉन्स्टिट्यूशन तुम्हाला एक सांगायचं राहिलं की 73वी आणि 74वी जी घटना दुरुस्ती आहे, म्हणजे ज्या काही लोकल बॉडीज आहेत, म्हणजे शहरातल्या असतील किंवा ग्रामीण असतील, आणि महाराष्ट्रामध्ये वेगळा कायदा आहे, म्हणजे महाराष्ट्राचा ग्रामपंचायत ऍक्ट आहे, महाराष्ट्राचे वेगवेगळे ऍक्ट आहेत. तर थोडंसं महाराष्ट्राच्या विषय संदर्भाने आपल्याला पंचायत राज इथे बघावं लागणार आहे. युपीएससीला अगदी महाराष्ट्राच्या अँगलने नाही विचारणार, कारण प्रत्येक राज्याचे ऍक्ट हे काय आहेत, वेगवेगळे आहेत. पण आपण महाराष्ट्राच्या विशेष संदर्भ असं असल्यामुळे थोडंसं आपल्याला ते डिटेलमध्ये करावं लागणार आहे, राईट. आता गव्हर्नन्स जे आहे, हे गव्हर्नन्स म्हणजे प्रशासन, गव्हर्नन्स रिलेटेड जेवढे काही इश्यूज आहेत, प्रशासनामधल्या जेवढ्या काही समस्या आहेत, म्हणजे उदाहरणार्थ स्कीम्सचं इम्प्लिमेंटेशन असेल, त्या वेगवेगळ्या पॉलिसीज, धोरणं जी असतील ती तयार करणं असेल, त्या धोरणं तयार करण्यामध्ये अडचणी असतील, ह्या सगळ्या बाबींवरती ह्या टॉपिकमध्ये प्रश्न विचारले जातात. आणि बरेचसे प्रश्न आहेत ना, हे समकालीन असतात. म्हणजे समकालीन काही गोष्टी घेतलेल्या असतात आणि गव्हर्नन्स रिलेटेड म्हणजे प्रशासनाशी रिलेटेड जी काही आव्हानं आहेत त्या अनुषंगाने ह्या समकालीन गोष्टींचा मेळ घालून प्रश्न विचारले जातात, विश्लेषणात्मक प्रश्न असतात. ह्या गव्हर्नन्समध्ये सुद्धा थोडासा महाराष्ट्राचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागणार आहे, कारण महाराष्ट्र म्हणून म्हणजे तुम्ही काम करणार आहात महाराष्ट्रात, त्यामुळे महाराष्ट्र म्हणून तुम्हाला अधिकारी म्हणून ज्या काही समस्या निर्माण होतील, पुढे प्रशासकीय समस्या निर्माण होतील, त्यांचा विचार आपल्याला इथे डेफिनेटली करावा लागणार आहे. विशेषतः महाराष्ट्राच्या प्रशासनासमोर जे काही प्रश्न आवासून आहेत त्या प्रश्नांवरती विश्लेषणात्मक अंगाने प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि तिसरा जो आहे हा आहे इंटरनॅशनल रिलेशन्स. आता एक मुद्दा तुम्हाला आणखीन सांगतो. काही लोकांना असं वाटतं की पोल सायन्स ऑप्शनल घेतला ना की आपल्याला पेपर 2 मध्ये मार्क येतील, असं अजिबात नाही. कारण हे जनरल स्टडीज आहेत, सामान्य ज्ञान आहे. इथे तुम्हाला विशेषीकृत अशा ज्ञानाची आवश्यकता नसते. हे पेपर्स जे आहेत ना, तुम्ही अगदी तुमच्या सामान्य ज्ञानावर किंवा सामान्य ज्ञान म्हणण्यापेक्षा एक बऱ्यापैकी अभ्यासावर तुम्ही हे प्रश्न टॅकल करू शकता. आणि ऑप्शनलसाठी मास्टर्स लेवल पर्यंत डेप्थ आवश्यक असते, ती डेप्थ इथं आवश्यक नाही. त्यामुळे तो विचार तुम्ही करू नका. ऑप्शनलचं जे काही डिसिजन असेल ते तुमचं स्वतंत्र डिसिजन असलं पाहिजे, त्याला जीएसशी तुम्ही जोडू नका. ओके, आता समजलं असेल तुम्हाला. आणि इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन जे आहेत त्यांच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. आलं लक्षामध्ये? हा एक नवीन पार्ट आहे इंटरनॅशनल रिलेशनचा, जो आतापर्यंत तुम्ही कधीच अभ्यासलेला नसणार आहे. पण इथं सुद्धा फॅक्च्युअल काही येत नाही मित्रांनो, इथे सुद्धा सगळं विश्लेषणात्मक येतं. त्यामुळे सगळं जे काही इंटरनॅशनल पॉलिटिक्स आहे याचं एक अंडरस्टँडिंग तुमचं असलं पाहिजे. आणि मग सगळे जे काही इंटरनॅशनल रिलेशन्स आहेत ते विश्लेषणात्मक अंगाने आपल्याला अभ्यासावे लागणार आहेत. आता पेपर 3 जो आहे याच्यामध्ये काय काय आहे? पेपर 3 मध्ये त्यात पण त्यांनी टायटलमध्ये ऍड केलेलं आहे विथ सम वेटेज टू महाराष्ट्र. ओके, तर आहे पहिला टॉपिक आहे इकॉनॉमी. हा प्रामुख्याने इंडियन इकॉनॉमी आहे आणि त्यात त्यांनी टॉपिक्स दिलेले आहेत. तर इकॉनॉमीचे सुद्धा कसे क्वेश्चन्स येतात, हिस्टॉरिकल जुने क्वेश्चन. आता तुम्ही आधी काय करायचा, पहिली योजना, दुसरी योजना पाठ कर, तिसरी योजना पाठ कर, हे काही विचारलं जाणार नाही. आता हे काही विचारलं जात नाही. कंटेम्पररी आता समकालीन जे काही इश्यूज आहेत ना त्यावरच इकॉनॉमीमध्ये प्रश्न येतात. आत्ता सध्या भारतात काय घडतंय, आत्ता सध्या माझ्या महाराष्ट्रात काय घडतंय, महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये काय घडतंय, हे महत्वाचं आहे. आत्ताचे चॅलेंजेस महत्वाचे आहेत. ऑफकोर्स इतिहास आपल्याला कधीच विसरून चालत नाही. इतिहास माहिती असल्याशिवाय, म्हणजे अर्थव्यवस्थेचा इतिहास माहिती असल्याशिवाय आत्ताच्या समकालीन अर्थव्यवस्थेचं मला आकलन होणार नाही. परंतु ह्या ज्या काही स्कीम्स असतील, ह्या म्हणजे योजना असतील वगैरे, पहिली योजना, दुसरी पंचवार्षिक योजना, यांचा फक्त अंडरस्टँडिंग पुरताच रोल आहे. तुम्हाला काही पाठांतर वगैरे काही करण्याची गरज नाही. मग त्यामध्ये टॉपिक्स दिलेले आहेत बरेचसे वेगवेगळे. म्हणजे फॉर एक्झाम्पल सबसिडीज बद्दल जे काही बरेचसे डिबेट्स आहेत, बऱ्याचशा चर्चा आहेत, सबसिडीज असाव्यात की नसाव्यात, ह्याच्याबद्दलचे वादविवाद जे आहेत, हे वादविवाद तुम्हाला महत्वाचे आहेत. म्हणजे मी एक टॉपिक त्यातला सिलेबस मधला घेऊन एक थोडंसं तुम्हाला एक सांगितलं की कशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे आणि काय चॅलेंजेस असणार आहेत. तर हा इकॉनॉमी, हा इंडियन इकॉनॉमीचा भाग आहे, राईट. आता दुसरा भाग आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी. सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये पण प्रश्न काय विचारले जातात आत्ता जी चर्चेमध्ये आहेत ना टेक्नॉलॉजीज, म्हणजे फॉर एक्झाम्पल आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर युपीएससी प्रश्न विचारेल. आणि हे थेट असतात बरं का प्रश्न, यात काय अनालिटिकल असण्याचं काही कारण नाहीये. सायन्स अँड टेक्नॉलॉजी फक्त तुम्हाला का महत्वाचं आहे, कारण हे प्रशासन जे आहे ना आता विशेष असं तंत्रज्ञान अभिमुख होत आहे.
तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर आता प्रशासनामध्ये होतोय आणि त्याचे फायदे पण आहेत भरपूर सारे. मग हे प्रशासनामध्ये काम करताना ह्या तंत्रज्ञानाशी तुम्ही अवगत आहात की नाही, त्याचं प्राथमिक ज्ञान तुम्हाला आहे की नाही, हे कुठं ना कुठेतरी तपासण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे आता उदाहरणार्थ बघा, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी तुम्हाला माहिती असेल, तमिळनाडूने आता पहिलं ब्लॉकचेन धोरण भारतातलं जाहीर केलेलं आहे. महाराष्ट्र शासनाने सुद्धा त्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू केलेले आहेत की ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा प्रशासनात कसा वापर होईल आणि विशेषतः जी काही अकाउंटेबिलिटी आहे प्रशासनामधली ती वाढवण्यासाठी आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी. तर मग ती तुम्हाला एक्सपेक्ट आहे की ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचं तुम्हाला एक बेसिक नॉलेज असलं पाहिजे. तर कंटेम्पररीच म्हणजे समकालीनच तंत्रज्ञानाबद्दल प्रश्न यामध्ये विचारले जातात. आता पुढचा महत्वाचा भाग जो आहे ना या टॉपिकमध्ये, तो आहे इंटरनल सिक्युरिटी. इंटरनल सिक्युरिटीमध्ये काय आहे तर अंतर्गत सुरक्षेचे सगळे प्रश्न, म्हणजे आपली पोलीस व्यवस्था असेल, आपल्या इथे जे काही टेररिझम चाललेलं असतं किंवा आपण म्हणूयात नक्सलिझमचा इश्यू असेल, हे सगळं इंटरनल सिक्युरिटीमध्ये येतं. म्हणजे लॉ अँड ऑर्डरचे सगळे जे काही प्रश्न आहेत ना आणि त्याच्याशी निगडीत जेवढ्या काही संस्था आहेत, वेगवेगळ्या फोर्सेस आहेत इंटरनल सिक्युरिटीच्या, यांच्याबद्दल तुम्हाला माहिती असायला हवं. इथे पण काही माहिती आधारित प्रश्न येणार नाही. असं काही येणार नाही तुम्हाला की सीआरपीओवर एक शॉर्ट नोट लिहा, असं काही येणार नाहीये तुम्हाला. तर समकालीन जे काही प्रश्न निर्माण होतात, म्हणजे जसं उदाहरणार्थ असा विचारला जाऊ शकतो प्रश्न की टेक्निकल इंटेलिजन्स म्हणजे काय, आपण काय म्हणतो हेरगिरी, राईट. तर टेक्निकल म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करून केलेली हेरगिरी, तांत्रिक हेरगिरी, याचं महत्व काय आहे आपल्या टेररिझम विरुद्ध असणाऱ्या युद्धामध्ये, याचं महत्व काय आहे. अशा पद्धतीने अनालिटिकल प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा नक्सलिझमवर काही डिबेट्स आहेत, तुम्हाला माहितच आहे, म्हणजे लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम जे आहेत त्यांच्याबद्दल काही म्हणजे बरेचसे डिबेट्स आहेत. त्या डिबेट्सवर कुठेतरी अनालिटिकल प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा अगदी आपण म्हणूयात की हे चालतं पहा, स्मगलिंग चालतं पहा. म्हणजे आणि लक्षात घ्या, इंटरनल सिक्युरिटीच्या म्हणजे फक्त लॉ अँड ऑर्डर नाहीयेत, आपली इकॉनॉमी जी आहे, समजा आपली अर्थव्यवस्था, ह्या अर्थव्यवस्थेवर सुद्धा अनेक अंगांनी अटॅक्स होत असतात. मला हा प्रश्न इंटरव्ह्यूला विचारला होता की व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय इकॉनॉमिक सिक्युरिटी. म्हणजे आता बघा उदाहरणार्थ काउंटरफिट करन्सी म्हणजे काय, खोटं चलन, जे म्हणजे काय म्हणून आता डुप्लिकेट नोटा ज्या असतात त्या काउंटरफिट करन्सी आहे, ती आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये टाकली जाते. किंवा आपल्या बँकिंग इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे त्याच्यावर काही अटॅक्स होतात, म्हणजे विशेषतः सायबर अटॅक्स होतात. सायबर हा सुद्धा एक इंटरनल सिक्युरिटीचा एक महत्वाचा भाग आहे, कारण आजकाल सगळं ऑनलाईन आहे. म्हणजे गव्हर्नमेंटच्या काही जर यंत्रणांवर समजा अटॅक केला तर अख्खं प्रशासन बंद पडू शकतं किंवा अख्खी बँकिंग व्यवस्था कोलॅप्स होऊ शकते. आपली जर बँकिंग व्यवस्था एक दिवसासाठी कोलॅप्स झाली, बंद पडली, काय होईल, किती नुकसान होईल, आपण त्याचा विचार पण करू शकत नाही. हे सगळे चॅलेंजेस आहेत ना, अनेक अंगांनी हे इंटरनल सिक्युरिटीमध्ये येतात. म्हणजे इंटरनल सिक्युरिटी म्हणजे आपल्या डोळ्यासमोर येतं पोलीस आणि इथले लॉ ऑर्डर, तेवढं नाही, हे व्यापक आहे. व्यापक अँगलने आपल्याला बघायचं आहे याच्याकडे. ओके, म्हणजे बघा आता जे काही गोहत्यावरून लोकांना जमावाने मारलेले, तो सुद्धा एक लॉ अँड ऑर्डरचा आता कंटेम्पररी महत्वाचा इश्यू आहे, राईट. किंवा हॉनर किलिंग असतं, हॉनर किलिंग हा सुद्धा एक महत्वाचा आहे. जात पंचायती आहेत, या सुद्धा इंटरनल सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून काही चॅलेंजेस निर्माण करतात. यावर प्रश्न विचारले जातात. पहा, आलं लक्षामध्ये. तर हा एक त्याच्यामध्ये आहे. आणि अजून टॉपिक आहे म्हणजे तो म्हणजे एन्व्हायरमेंट, पर्यावरण. इथे सुद्धा समकालीन जे पर्यावरण विषयक प्रश्न आहेत त्यावर प्रश्न विचारले जातात. पर्यावरणाचा जो काही टेक्निकल भाग आहे ज्याच्यावर प्रिलिम्स मध्ये प्रश्न विचारतात, इथे प्रश्न ते विचारले जात नाहीत, राईट. आता आणखीन एक महत्वाचा टॉपिक राहिलेला आहे डिझास्टर मॅनेजमेंट. आहे की नाही महत्वाचं. आता सुद्धा खूप पाऊस झाला होता, पूर आला होता आणि ही स्थिती सगळी कुणाला हँडल करायला लागली होती, अधिकाऱ्यांनाच हँडल करावी लागली होती. म्हणून डिझास्टर मॅनेजमेंट हा एक टॉपिक अत्यंत महत्वाचा आहे. यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. आणि हा ट्रेडिशनल थोडासा, यामध्ये काही विशेष नाहीये. एक ठराविक गोष्टी तुम्ही प्रिपेअर केल्या तर यावरची उत्तरं तुम्हाला सहजपणे टॅकल करता येतात, राईट. तर हे झाले पेपर 1, 2 आणि पेपर 3. आलं लक्षामध्ये. आणि या तिन्ही पेपरमध्ये काय आहे आता, म्हणजे आता डिझास्टर मॅनेजमेंट ही सुद्धा आपल्याला महाराष्ट्राच्या अंगाने सुद्धा अभ्यासायची आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे काही डिझास्टर, जे काही चॅलेंजेस आहेत, जी आव्हानं आहेत या आपत्तींची, याबद्दल सुद्धा आपल्याला थोडीशी साधंबाधक चर्चा करावी लागेल, थोडा विचार करावा लागेल.
त्या अनुषंगाने सुद्धा, आणि त्यावर थेटपणे प्रश्न विचारले जाऊ शकतात महाराष्ट्राच्या अनुषंगाने सुद्धा. आता पेपर 4 जो आहे ना, तो पूर्णपणे पेपर हा एथिक्सचा आहे, नीतिशास्त्राचा आहे. म्हणजे एथिक्स इंटिग्रिटी असं त्याचं काही आहे टायटल. त्यामध्ये सॉरी पेपर 4 आहे इथे, पेपर 4, पेपर 3 नाही. पेपर 3 तर आपण डिस्कस केला. पेपर 4 जो आहे तो पूर्णपणे एथिक्सचा आहे. यामध्ये बघा 125 मार्काचे प्रश्न आहेत ना, हे थेरॉटिकल असतात. एक 2015 पर्यंत युपीएससीचा असा ट्रेंड होता की जनरल क्वेश्चन्स एथिक्सशी रिलेटेड युपीएससी विचारत होते, परंतु 2015-16 नंतर असं दिसतंय आपल्याला की जे मॉरल फिलॉसॉफर्स आहेत ना, मॉरल फिलॉसॉफर्स, उदाहरणार्थ आपल्याला सगळ्यात माहिती असणारे मॉरल फिलॉसॉफर आपण गांधी म्हणू शकतो. तर गांधींच्या डायरेक्टली काही कोट्स दिल्या जातात, म्हणजे त्यांची काही वाक्य दिली जातात आणि त्यावरती एक्सप्लेन करायला सांगितलं जातं. उदाहरणार्थ मला आठवतंय की 2016 जो माझा अटेम्प्ट होता, ज्यामध्ये माझं सिलेक्शन झालं, त्या अटेम्प्टला त्यांनी 7 सीन्स ऑफ महात्मा गांधी विचारलेलं. आणि आता ते काही असे अहिंसा वगैरे असे नाही आहेत बरं का, ते असे तुम्ही फेकू नाही शकत, ते तुम्हाला माहितीच असायला हवे, ते एकदम स्पेसिफिक आहेत. आणि अशा पद्धतीने नंतर त्यांनी काही मॉरल फिलॉसॉफर्स जे आहेत त्यांचे स्टेटमेंट्स द्यायला सुरुवात केलेली आहेत, त्यांची वाक्य द्यायला सुरुवात केलेली आहे. हा थेरॉटिकल पार्ट आहे पूर्णपणे. जेवढे मॉरल थिंकर्स तुम्हाला माहिती असतील हे तुमच्यासाठी चांगलं राहील. आलं लक्षात? आणि जो काही पुढचा जो भाग आहे त्याच्यामध्ये केस स्टडीज विचारल्या जातात, म्हणजे तुम्हाला सिच्युएशन्स दिल्या जातात, म्हणजे जिथे मॉरल डायलेमा असतो, द्विधा मनस्थिती असते, एक काहीतरी इथिकल इश्यू निर्माण झालेला असतो. म्हणजे उदाहरणार्थ की हा विचारलेला समजा प्रश्न आहे, एखादी केस स्टडी दिली जाते. उदाहरणादाखल तुम्हाला सांगतो की तुम्ही कुठल्या तरी ठिकाणी पोस्टेड आहात, कलेक्टर आहात, आणि असं दिसतंय की मध्यान्ह भोजन जी योजना आहे, या योजनेमध्ये काही महिला ज्या काही अन्न बनवतात अंगणवाड्यांमध्ये किंवा शाळांमध्ये, तर त्या महिला ज्या आहेत त्या कुठेतरी निम्न वर्गामधून आहेत, आणि तिथले उच्च वर्गातली जी मुलं आहेत त्यांचे पालक त्यांना सांगतायत की ह्यांच्या हातचं तुम्ही जेवण खायचं नाही. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय कराल? हा एक मोठा इश्यू आहे पहा. म्हणजे ही जी काही दरी आहे, आपण जातींमध्ये विभागलो गेलेलो आहोत, हे त्याला खूप मोठी ट्रेडिशन आहे, म्हणजे खूप अनेक वर्षांपासून आलेलं आहे हे, आणि हे सहजासहजी मिटणार नाहीये. पण ह्या स्थितीमध्ये तुम्हाला काय करावं लागणार याचं डिसिजन तुम्हाला घ्यायचंय आणि ते तिथं लिहायचंय. मग अशा ठिकाणी आधी काय व्हायचं की जनरल उत्तरं लिहिली तरी मार्क्स येत होते, पण अलीकडे काय झालेलं आहे, मार्क्स येत नाहीत. प्रत्येक ठिकाणी तुमची ऍक्शन जी आहे ना त्याला सपोर्ट द्यावा लागतो, कुठल्या तरी मॉरल फिलॉसॉफरचा सपोर्ट करावा लागतं. म्हणजे गांधींनी असं म्हटलं होतं बाबा म्हणून मी असं करेल, किंवा हेगेलने असं म्हटलं होतं, प्लॅटोने असं म्हटलं होतं. अशा पद्धतीने तुम्हाला जे काही हे थेरॉटिकली ते मॉरल फिलॉसॉफर्स जे तुम्ही अभ्यासलेले असतात ना, ते कुठे ना कुठेतरी तुम्हाला इथे कोट करावे लागतात, उद्धृत करावे लागतात. आलं लक्षामध्ये? तर हा केस स्टडीजचा भाग आहे, आणि केस स्टडीज वेगवेगळ्या अंगाने येतात, खूप वेगवेगळ्या अंगाने येऊ शकतात, राईट. फक्त एक काही त्याचे बेसिक प्रिन्सिपल जे आहेत ना, प्रमुख तत्व, ती लक्षात ठेवणं गरजेचं आहे, आणि त्या दृष्टिकोनातून ही उत्तर आपल्याला लिहावी लागतात. हा झाला पेपर 4. आणि ऑप्शनल सब्जेक्ट तर आहे, मी एक ऑलरेडी व्हिडिओ केलेला आहे की ऑप्शनल सब्जेक्ट कसा निवडायला हवा, आणि अनेकांची मतमतांतर असतात. परंतु माझा जो काही सगळा एक्सपिरियन्स आहे ऑप्शनल्सचा, माझा युपीएससीच्या अभ्यासाचा, त्याच्या आधारे मी हे सगळं सांगितलेलं आहे. लोक काही करतात पहा, म्हणजे ऑप्शनल कसा निवडावा याचे काही क्रायटेरिया सांगतात. मी त्या क्रायटेरियाची सहमत असेलच असं नाही. मी माझे स्वतःचे जे काही क्रायटेरियाज आहेत, जे मी अनुभवातून म्हणजे तयार केलेले आहेत, ते मी तुम्हाला सांगितलेले आहेत. तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही पहा. आणि आता आपण ही सगळी परीक्षाच युपीएससी प्रमाणे झालेली आहे, तर यावर आपण खूप चर्चा आहोत, आणि माझे खूप सारे व्हिडिओज नक्कीच येतील आता लवकरात लवकर. त्यामुळे तुम्ही आपला चॅनल जो आहे ना तो सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काही अडचण आली ना तरी अगदी बिनधास्तपणे मला कॉल करा, अजिबात अडचण नाही. तर मला वाटतं सगळ्या तुमच्या क्युरीज ह्या क्लिअर झालेल्या आहेत. सिलेबसचे डिटेल्स तुम्ही बघून घ्या, पण सिलेबसच्या डिटेल्सचा तितका काही अर्थ नाही, कारण तो वेग सिलेबस आहे. त्यांनी नुसते असे मोठे ज्याचा स्कोप खूप मोठा आहे असे टॉपिक्स नुसते दिलेले आहेत त्यांनी. तो फोडलेला नाहीये सिलेबस, खूप फोडलेला नाहीये, खूप जनरल हेडिंग्स त्यांनी दिलेले आहेत, राईट. पण तरीही तुम्ही तो सिलेबस पहा, आणि डेफिनेटली युपीएससीचे आधीच्या वर्षांचे क्वेश्चन पेपर सुद्धा पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की काय परीक्षेच्या रिक्वायरमेंट्स आहेत, काय परीक्षेच्या डिमांड्स आहेत, आणि कोणत्या दिशेने आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. तर मला वाटतं आपण थांबू. थँक्यू व्हेरी मच.